स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर सकाळी आंघोळ करून मी प्रांजलचा टिफिन बनवायला घेतला होता। तर भेंडी होती, म्हणलं आता भेंडीच बनवून घेऊया। मग भेंडीची भाजी करून घेतली। मी भेंडीमध्ये हळद, मीठ आणि कूटच टाकत असते फक्त। तर बघू शकता इथं तुम्ही भाजी। प्रांजलला आंघोळ वगैरे घालून तिला रेडी करायला घेतलं होतं। तिचं आवरून झाले की मला काही टेन्शन राहत। त्या डब्याला ज्या दिवशी चपाती द्यायची असेल ना, त्या दिवशी मी जास्त कणिक मळते, जेणेकरून आम्हाला पण होईल म्हणून। तिला एक चपाती द्यायची आणि राहिलेल्या पिठाच्या आम्हाला करायच्या। तिच्या एका चपातीची कणिक फक्त मी मऊ करून घेते चपाती लाटताना, आणि बाकीचं पीठ असं घट्ट मळून ठेवते, म्हणजे कसं लेट केला तरी पातळ कणिक होणार नाही। तर मी कणिक मळून साईडला चपात्या करायला घेतल्या होत्या, बघू शकताय तुम्ही। तर मी अशी साईडला काढून ठेवत असते कणिक, आणि तिच्या चपातीची थोडी मऊ करून घेत असते, जेणेकरून तिची चपाती मऊ राहील। लगेच साईडला चपाती करायला घेतली होती मी पटकन। म्हणलं चला आता उशीर झालाय, 7:15 झाले। इथं टायमिंग झाला होता 7:15। तर तिची 7:30ला बस येते दारात, त्यामुळे पटपट उरकावं लागतं। तरी ते चपाती भाजून होत्या तोपर्यंत मी टिफिन भरायला घेतला होता। जेवढी आहे नाही तेवढी भाजी घालते, जेणेकरून ती पोट भरून खाते शाळेत। जसं घरी खाते ना तसं ती स्कूलमध्ये खात नाही, पोट भरून जेवते स्कूलमध्ये। घरी कसं हे नको ते नको नाटकं करते, स्कूलमध्ये सगळ्यांच्या सोबत ती मिळून मिसळून खाते। टिफिन आणि पाण्याची बॉटल भरून मी तिच्या बॅगमध्ये ठेवून दिली, आणि तिला जेवढं पाणी देते ना मी तेवढं तिला संपवायलाच लावते रोजच्या रोज। आपली बाकीची कामे तर चालूच राहतात। बेड आवरायला घेतला पटकन। तर तुम्हाला माझा आजचा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। मला माझे ब्लॉग आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा।